मोठी आई, दादा बदलले नसते तर आज हा आनंदाचा दिवस आपल्याला पाहायलाच मिळाला नसता ना. मला तर एवढं सगळं छान छान घडतंय याचा विचार केला ना की क्षणभर विश्वासच नाही बसत आहे. दादांच्या एका चांगल्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या वाट्याला किती आनंद आलाय. अगं खरं तर चांगलेच आहेत ते, पण त्यांची शिस्त, त्यांचे नियम ते पाळण्यासाठी त्यांची कठोरता म्हणून कठोर वाटायचे आपल्याला. तसे चांगलेच आहे. अरे वा, छान. पाय चेपणे चालले वाटतं बहिणींचे. आई गो, आई गो, काय ग करूया पायांना. माझे पण खूप दुखतायत ग पाय, नाचून नाचून मोडलेत ग बाई. गायत्री, जरा माझे सुद्धा पाय चेपून देशील का ग? हो, नंतर चेपते ना. चालेल. मोठी आई, पण तरीही दादानी त्यांचा इगो बाजूला ठेवून तुला आणि मुक्ता बहिणीला स्वीकारणं सोपं नव्हता. मला तर वाटतं मुक्ता बहिणीने त्यांचा जीव वाचवणं हे फक्त निमित्त झालं. खरं तर त्यांना तुला आणि सारंग दादाला सोडून राहता येत नव्हतं. त्यांना सहनच होत नव्हतं. मग काय, कारण सापडलं आणि केलं पटकन जवळ. बाई माझं अबोलीचं फूल बोलायला लागलं, विचार पण झालं. अगदी बरोबर बोलते गायत्री. अहो रावदादांचा जीव आहे तुमच्यावर. अहो त्यांचा कडक स्वभाव आहे ना, म्हणून ते बोलत नाही इतकंच. पण तुम्ही त्यांच्या सोबत राहत नव्हतात ना, तेव्हा त्यांना करमत नव्हतं बरं का. तुम्ही मालिकीने काय माझी फिरकी घ्यायची ठरवली? आल्या या, काय झालं? बोलली वैजयंती. अगं मला का कुणास ठाऊक कशाची तरी भीती वाटते. का? मन अगदी सैरभर झालंय. लय अस्वस्थ वाटतंय ग. हो, मग गोळी घ्या आणि अंगावर चादर घेऊन झोपा बेडवर तुमच्या जाऊन. हा देवी, मग काय, मला जरा हे होते, मला ह्या होते, त्या होते, संशयच येतोय. आता घरात एवढं शुभ कार्य आहे ना, मग तरी सुद्धा यांची हे चालूच आहे. तर गप्पा बसा. थांब जरा. काय ग, मनात शंका आली तर बोलायला ना ग. सासूबाई, आता नका कुठली शंका मनात आणू. सगळं छान झालंय की नाही. उद्या सारंगची हळद आहे, त्याला हळद लावायचे, सगळी तयारी करायचे, आपल्याला पण हळद खेळायचे. काय मग सांगा सांगा जरा त्यांना समजावा. वैजयंती, हो आले. अगो बाई, दादा बोलवत आहेत. अगं बघितलं, मी म्हणलं ना, दादांना मोठ्या आईशिवाय अजिबात करमत नाही. आले आई. पाहिलात, कळलं. गायत्री, मुक्ता घरी पोचली असेल का ग? अगं काही वेळापूर्वी फोन केला होता तर 10 मिनिटात पोचते म्हणाले होते. तरी एकदा करून बघते परत. हा, लगेच कर, लगेच कर. अगं म्हातारे, आजच काही शंका घ्यायच्यात ना त्या घे. उद्या तुझ्या प्रत्येक शंकेचं निरसन होईल बरं का. सुपर. याला घर म्हणतात. माझं बाथरूम सुद्धा मोठं आहे ऍक्च्युली. आणि इथली लोक महालात राहण्याची स्वप्न पाहतात. नुसती स्वप्न बघत नाहीत, तर श्रीमंत घरातील मुलाला गंडवून त्यांच्याच घरात घुसतात सुद्धा. खूप पाप केली यांनी. आज यांची सगळी पाप धुवून निघणार आहेत. आर्या, एक रात्र इथे तुला काढायची, जमेल ना? खरं तर अशक्यच आहे. पण माझ्या सारंगसाठी, माझ्या प्रेमासाठी सगळं सहन करेन.
प्रेम बोलताना जरा लाज ठेव. तुझं जर छोट्या मालकांवर खरंच प्रेम असतं ना तर त्याच्या मर्जी विरुद्ध कधीच गेले नसतेस. त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानला असतास. पण तुला ते जमणार नाही, कारण तू बाईच्या पोटी जन्माला आलेली हडळ आहेस. हडळ हडळ म्हणालाच आहेस ना, तर बघ आता तुला आणि तुझ्या पोरीला कसं ओरबाडून काढ. हे ए आर्या, आर्या तू शांत हो. तेव्हा विसताना फडफडतो तसं झालं यांचं. ह्यांना काय बोंबलायचं ना ते बोंबलू दे. हे बघ, तू आराम कर. तोपर्यंत उद्या सकाळच्या हळदीची तयारी कुठपर्यंत आली आहे ते मी पाहतो. वा, रावसाहेबांच्या खऱ्या सुनबाई आल्या का? नमस्कार. कांता, यांच्यावर नीट लक्ष ठेव. कोणीच घराच्या बाहेर पडता कामा नये. घराच्या बाहेर काय नजरेच्या आड सुद्धा होणार नाही. कस मी काय म्हणतो, रेणुका मॅडम कुठे? ती घरी गेली. उद्या सकाळी ती सारंगची उष्टी हळद घेऊन येणार आहे आर्याला लावायला. जरा बाजूला येता का? नाही काय रावसाहेब म्हणले होते की पैसे पाठवून देतो म्हणून आजच. आता रेणुका मॅडम पण गेल्या, मग कसं व्हायचं? कसं आहे ना कांता शेठ, रावसाहेबांचे सगळे व्यवहार त्यांची पोरगी बघत नसते तर मी बघत असतो. यापुढेही रावसाहेबांकडून लाखो रुपये कमावून देऊ शकतो मी. हे घे, 90 आहेत. हा? तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला. स्पष्ट सांगतोय, 1 लाख ठरले होते. कांता शेठ, कमिशन द्यावं लागतं, नाहीतर पुढची कामं मिळत नाहीत. कळलं काय? द्यावं लागतंय ना. कमिशन द्यावं लागते. आमचा सुखवार वाढून तुम्ही सुखी नाही राहू शकणार. वाटोळं होईल तुमचं. एका हाईचा जांभळा. ए गपे, आपली नाव बुडत असताना दुसऱ्याला शिवाय शाप द्यायचे नसतात, तर आपला जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करायची असते.